आज नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आलेली आहे। 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं। पहिल्या टप्प्यात 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल। 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुका जाहीर, आचारसंहिता लागू। मतदार याद्या 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार। 10 ते 17 नोव्हेंबर या काळात नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार। 18 नोव्हेंबरला अर्जांची छाननी तर माघारीसाठी 21 नोव्हेंबरची मुदत। संभाव्य दुबार मतदारांबाबत आयोगाकडून विशेष चिन्ह वापरत दक्षता। नावापुढे डबल स्टार मार्क असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार, निवडणूक आयुक्तांची माहिती। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरे संतापले। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातलं भावलं आहे। तळपायाची आग मस्तकात गेल्याची राज ठाकरे यांची ट्विट करत प्रतिक्रिया। केंद्र आणि राज्य सरकारमधील नेत्यांचा निवडणूक आयोगावर दबाव। रोहित पवारांची प्रतिक्रिया। स्वच्छ मतदार याद्या घेऊन निवडणूक होईल असं वाटलं होतं, रोहित पवारांकडून खंत व्यक्त। याच मतदार याद्यांवर रोहित पवार निवडून आले आहेत। निवडणूक आयोगाचं नाव घेऊन आमच्यावर निशाणा साधताय, पराभूत मानसिकतेतून बोलताय, बावनकुळेंची टीका। निवडणूक आयोगाला मतदार याद्यांवर कारवाई करण्याची नसल्याचं दिसलं। सरकारच निवडणूक आयोगावर दबाव टाकतंय। आयोगाच्या भेटीनंतर अरविंद सावंतांसह बाळा नांदगावकरांचीही प्रतिक्रिया। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या अखत्यारीखाली बाहुलं झालंय का? जयंत पाटलांची राज्य निवडणूक आयोगावर टीका। आमचं आंदोलन आयोगाविरोधात, मात्र उत्तर भाजपा का देतंय हे आश्चर्यकारक आहे। तर चुका असणारी मतदार यादी महाराष्ट्राला काय न्याय देईल? जयंत पाटलांचा सवाल। मतदार याद्यांविरोधातील 4ही याचिका हायकोर्टानं फेटाळल्या, तर आरक्षण आणि सीमांकनाबाबतच्या याचिकांवर गुरुवारी सुनावणी होणार आहे। एकूण 42 याचिका दाखल करण्यात आल्या।